नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चविष्ट खूप खमंग आणि खरपूस अशी तिळाच्या ओल्या चटणीची रेसिपी। पारंपरिक ही चटणी आहे, हिवाळ्यामध्ये घरोघरी आवर्जून बनवल्या जाते। कळण्याच्या भाकरी, मेथीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी बरोबर ही चटणी अप्रतिम लागते। तुम्ही गरमागरम पोळी बरोबर, भाताबरोबर किंवा कुठल्याही प्रकारच्या पराठ्यांबरोबर देखील चटणी खाऊ शकतात। मस्त अशी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। तीळ शेंगदाण्याची ओली चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पांढरे तीळ। इथे मी हे गावरान अनपॉलिश तीळ घेतले आहे। ह्याची चटणी खूप खमंग होते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून शेंगदाणे। सर्वप्रथम कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। मंद आचेवर छान खमंग असे शेंगदाणे आपण भाजून घेऊ। हे बघा, शेंगदाणे छान खमंग भाजून झाले। आता आपण ते काढून घेऊया। आता कढईमध्ये तीळ घालूया आणि हे तीळ देखील छान खरपूस भाजून घेऊ। हिवाळ्याच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारी पौष्टिक अशी ही तिळाची चटणी आहे। खानदेशात, वऱ्हाडात डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये आवर्जून ही तिळाची ओली चटणी बनवतात। बघा, ही तीळ छान भाजून झाली, तडतडायला लागली आहे। आता आपण ही काढून घेऊ। कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची घेऊया। जरा झणझणीत ही चटणी खूप मस्त लागते। यावर थोडं तेल घालू आणि हिरवी मिरची छान खरपूस भाजून घेऊ। हे बघा, हिरवी मिरची छान भाजून झाली। आता आपण ती काढून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली हिरवी मिरची, तीळ आणि शेंगदाणे घालते आहे। शेंगदाण्याची अर्धवट साल मी काढली आहे। यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घालूया। चवीनुसार मीठ घालूया आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून ह्याची चटणी वाटून घेऊ। चटणी छान बारीक वाटून झाली। आता आपण ही काढून घेऊया। खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही, अशी मध्यम कन्सिस्टन्सीच आपल्याला याची ठेवायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून हे पाणी देखील यातच घालते आहे। आता यात थोडी कोथिंबीर घालूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही कोथिंबीर चटणी वाटताना त्यातच घालू शकता, पण मला अशी पांढऱ्या रंगाची ही चटणी आवडते। आता तुम्हाला जर आवडत असेल तर ही चटणी तुम्ही अशी देखील खाऊ शकतात किंवा यावर फोडणी घालून देखील चटणी छान लागते। आज आपण फोडणी घालून ही चटणी करूया। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं मोहरी घालूया। चिमूटभर हिंग घालू। गॅस बंद करूया आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, अगदीच थोडी कोथिंबीर। फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी आता ह्या चटणीवर घालू। मिक्स करूया। अतिशय चविष्ट, खूप खमंग आणि पौष्टिक अशी तीळ शेंगदाण्याची ओली चटणी तयार आहे। हे बघा ह्याचं टेक्स्चर। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।